नमस्कार बिओलो मित्रांनो, नवीन बिओलो ॲपचं नवीन व्हर्जन 5.9 आलेलं आहे। त्यामध्ये डॅशबोर्डवर आपल्याला PSE आणि DSE असे नवीन 2 टॅब आपल्याला आलेले दिसत आहेत। आता ते नेमके त्या 2 टॅबमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे यासंबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओला जराही स्किप न करता हा व्हिडिओ पहा, कारण आपल्याला या संबंधी महत्त्वाची कामं आपल्याला पुढे करायची आहेत। तर सर्वप्रथम आपण आपल्या प्ले स्टोअरवर बिओलो ॲपचं लेटेस्ट व्हर्जन 5.9 हे डाउनलोड करून घ्यायचं आहे, अपडेट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी हे 5.9 हे जे व्हर्जन आहे पहा, या ठिकाणी खाली दिसतंय हे 5.9 हे जे व्हर्जन आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे याला ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला बिओलो ॲपसाठी जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याला तो मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी रजिस्टर करा, OTP टाका आणि व्हेरीफाय OTP करा। आपला पार्ट नंबर घ्या, त्यानंतर सबमिट करा, त्यानंतर ऑटो सिलेक्टेड लँग्वेजला सबमिट करा, त्यानंतर डिव्हाइस कॉम्पॅटिबिलिटी रिपोर्टला देखील सबमिट करा। या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलचा डॅशबोर्ड दिसतोय आणि या डॅशबोर्डवर आपल्याला DSE आणि PSE असे 2 पर्याय या ठिकाणी नवीन आलेले दिसत आहेत। त्यानंतर चेक नॉट इफिकेशन असा देखील एक पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। तर आज आपण DSE आणि PSE या संबंधी माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी PSE म्हणजे फोटो सिमिलर एंट्रीज, जेव्हा एखाद्या मतदाराचा फोटो मॅच होतो तेव्हा सॉफ्टवेअर आपल्याला एक चेकलिस्ट देते की या 2 मतदारांचे फोटो काहीसे सेम आहेत। आणि DSE म्हणजे डेमोग्राफिक सिमिलर एंट्रीज, यामध्ये सुद्धा एका मतदाराचे नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस या प्रकारच्या 6 कॅटेगरीज आहेत, त्या मॅच होतात, त्या आपल्याला DSE मध्ये दिसतात। आता आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम DSE आहे त्यावर आपण सिलेक्ट करूया। DSEला सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन दिसत आहेत, DSE आयडेंटिफाईड, त्यानंतर चेकलिस्ट सबमिशन आणि रिक्वेस्ट फॉर्म ए कलेक्शन। आता या DSE आयडेंटिफायला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखी 3 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतील। या ठिकाणी DSE विदिन पार्ट, DSE अक्रॉस पार्ट, DSE अक्रॉस AC असे 3 पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी DSE विदिन पार्ट म्हणजे एखाद्या मतदाराचं रेकॉर्ड मॅच होत असेल आणि ते आपल्याच यादी भागात असेल तर त्याचा क्लस्टर ID या ठिकाणी आपल्याला दिसतो। आता या ठिकाणी आपल्याला नो डाटा फाउंड म्हणजे या ठिकाणी याच मतदारामध्ये याच पार्टमध्ये एकही फोटो मॅच होत दिसत नाही आहे। त्यानंतर DSE अक्रॉस पार्ट म्हणजे एखाद्या मतदाराचं रेकॉर्ड आपल्या विधानसभा मतदार संघात आहे, त्याचा क्लस्टर ID आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी सुद्धा नो डाटा फाउंड आहे, एखाद्याचा असेल तर तो क्लस्टर ID आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर DSE अक्रॉस AC म्हणजेच एखाद्या मतदाराचं रेकॉर्ड मॅच होत असेल तर ते दुसऱ्या विधानसभा मतदार संघात ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही आपल्याला तो या ठिकाणी दिसेल। आपल्या पूर्ण इंडियामध्ये जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत कदाचित तो त्या ठिकाणी सुद्धा असेल तर आपल्याला सॉफ्टवेअर या ठिकाणी त्याचा क्लस्टर ID दाखवणार आहे की या व्यक्तीचं कुठंतरी ID मॅच होतो। तर यामध्ये आपल्याला नो डाटा फाउंड आहे, त्यामुळे आपण पुन्हा या ठिकाणी बॅक यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी क्लस्टर ID जो दिसतोय यामध्ये आपल्याला जिथे मिळेल त्यामध्ये सध्या प्रोसेसिंगचं कोणतंही ऑप्शन आपल्याला सध्या दिसत नाही, फक्त क्लस्टर ID आपल्याला या ठिकाणी दिसतोय। सध्या आपण हे रेकॉर्ड चेक करून घ्यायचं आहे, ज्याचं दिसतंय त्यांनी हे रेकॉर्ड आत्ता सध्या चेक करून घ्यायचं आहे आणि खरंच हे 2 मतदार आहेत त्यांचं रेकॉर्ड मॅच होत आहे की नाही। जर ते एकाच व्यक्तीचे 2 रेकॉर्ड असतील एकाच व्यक्तीचे तर त्यातील एक रेकॉर्ड आपल्याला डिलीट करावा लागेल आणि त्याचा फॉर्म 7 आपल्याला भरून घ्यावा लागेल, किंवा दोघांचे फक्त फोटो मॅच होत आहेत
बाकीची माहिती वेगवेगळी आहे, तर फक्त आपल्याला त्या व्यक्तीचा फॉर्म 8 भरून त्या व्यक्तीचा फोटो चेंज करून घ्यावा लागणार आहे। आता त्यानंतर PSE म्हणजे काय, तर फोटो सिमिलर एंट्रीज। आता या PSE ऑप्शनला आपण क्लिक करूयात। यालाही क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन दिसत आहेत, त्यातला PSE आयडेंटिफाईड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेम PSE विदिन पार्ट म्हणजे एखाद्या मतदाराचं रेकॉर्ड मॅच होतंय परंतु ते आपल्याच यादी भागात आहे अशाचा क्लस्टर ID आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर PSE अक्रॉस पार्ट म्हणजे एखाद्या मतदाराचं विधानसभा एखादा मतदाराचं रेकॉर्ड आपल्या विधानसभा मतदारसंघात असेल त्याचा क्लस्टर ID या ठिकाणी दिसणार आहे। आणि पार्ट अक्रॉस EC म्हणजे एखाद्या मतदाराचं रेकॉर्ड मॅच होत असेल परंतु तो दुसऱ्या ऑल ओव्हर इतर विधानसभा मतदारसंघात असेल त्याचं रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिसेल, त्याचा क्लस्टर ID आपल्याला या ठिकाणी दिसतंय। याप्रमाणे आपल्याला जो डेटा दिसेल हा डेटा आपल्याला यावरून आपण ओळखू शकतो की एकाच व्यक्तीचं ते मतदार रेकॉर्ड किती ठिकाणी आहे। त्यामुळे DSE आणि PSEच्या ज्या एंट्रीज आपल्याला या माध्यमातून ज्या डुप्लिकेट एंट्रीज आहेत त्या काढून टाकायच्या आहेत, याची प्रोसेस होणार आहे। सध्या आपल्याला हे भरण्यासंदर्भात कोणतंही गाईडलाईन्स आलेलं नाही, त्यामुळे सध्या आपण 5.9 हे जे व्हर्जन आहे याच्या नेक्स्टचं जे व्हर्जन येईल किंवा आता आपल्याला काम करावं लागेल ते आल्यानंतर आपल्याला यावर आपण प्रोसेस करू शकतो। सध्या फक्त माहितीसाठी PSE आणि DSE काय आहे यासंबंधी आपण माहिती पाहिली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।